रात्रीच्या वेळी काय काय दिसतंय आणि रात्रीचा अनुभव काय आहे हे आपल्याला या ट्रेकमध्ये पाहिजे. कारण की आपण आजचा जो ट्रेक आहे आपला तो राजगड मुक्काम म्हणजे खास राजगडला मुक्काम करण्यासाठी आम्ही आलो. संजीवनी माची दिसते आहे, त्याच्या बाजूला राजगडच्या या टोकाला गेलं तर आपल्याला तुम्ही बघू शकता पद्मावती माची दिसते आहे आणि पद्मावती माचीच्या नंतर आपल्याला सुळवया माची दिसते आहे मित्रांनो. तर ही सुळवया माची आणि सूर्य उगवताना दिसतोय समोरून. आजला अप्रतिम नजारा आहे मित्रांनो की काय बोलायचं विषय नाही. राजगड कुणालाही नाराज करत नाही मित्रांनो, त्यातला हा प्रकार. रात्री काहीही तर माझी टोपी गेली होती मित्रांनो उडत वाऱ्याने. वारं खूप आहे तर टोपी आणायला गेलो होतो मी. चला तर मित्रांनो आमच्या बॅगा ह्या गडबडीच्या वेळात तिथं जर राहिल्यात, जर वानरांनी जर बॅगा उघडल्या तर बॅगा तर घेऊनच जातात. आमच्याबरोबर एक गँग होती. जय हिंद जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र माझं तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या ट्रेकिंग भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये. आज चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. कारण की आजचा जो प्रवास आहे, आजचा जो आपला मुक्काम आहे तो राजगड मुक्काम आहे. तर आज आपण राजगड मुक्कामी जाणार आहेत मित्रांनो. तर रात्रीचे 7:30-8 वाजलेत. तर 8 वाजता आम्ही राजगडच्या पायथ्याशी आहेत आणि आम्ही 9-10 वाजेपर्यंत वरती पोचू आणि आपला तिथं मुक्काम राहणार आहे. तर आत्ता जस्टच आम्ही पोचलो. गाडी बघू शकता तुम्ही आणि आमचा थोडाफार नाश्ता चालू आहे करायच्या आधी. येता आम्ही वेळ लिहून पायनॅपल म्हणजेच आपल्या मराठी भाषेत काय म्हणते त्याला, अननस खातोय कारण की एनर्जी टिकून राहिली पाहिजे. आणि तर मित्रांनो आत्ता आपण चढायला सुरुवात केली आहे. ज्येष्ठ तुम्ही बघू शकताय की आपण पाली दरवाजा जे राजमार्ग आहे राजगडाचा त्या राजमार्गे आपण चाललोत. तर जाताना आपण आता रस्त्याच्या जिथून आपल्याला सुरुवात करायची आहे त्या ठिकाणी आहेत. तुम्ही बघू शकताय की राजगड किल्ला उंची 13,346 मीटर. तर चला जाऊया. आपण सगळं सामान सोबत घेतलं आहे, वरती जाऊन बघूया. तर मित्रांनो बघू शकताय मी ह्याच्या आधी पण कुत्र्याचे भरपूर व्हिडिओ टाकलेत. ह्यो जो वाघ आहे ना तो आम्हाला गडाच्या पायथ्याला भेटला आहे आणि तो आम्हाला रात्रीची वाट दाखवायला आमच्या सोबत आहे. त्यामुळे आमची अर्धी भीती नाहीशी झाली आहे रात्रीची ट्रेक करायला. तर मित्रांनो ह्याला माहिती नाही, ह्याची आमची ओळख नाही, तरी पण ह्यो आमच्याबरोबर यायला लागला आहे. चल रे वाघ्या चल चल. हां मित्रांनो तर एका टप्प्यावर येऊन पोचलो आहे. तर रात्रीच्या 9 वाजल्यात. 9 वाजल्या, काहीही उष्णता नाही, ऊन नाही, ताण नाही, तरी पण आमची हालत असली झाली आहे. राजगड म्हणजे राजगडच आहे मित्रांनो. राजगडची चढाई म्हणजे विषय खोल. तर आम्ही आत्तापर्यंत निम्यापर्यंत आलो का नाही काय समजायला गेले, कारण वेळ रात्रीची आहे. प्रवास तर आमचा चालू आहे. चला वरती जाऊन आणखी कितीही करावं लागतात, पण एवढा आहे की उन्हाचा काही तडाखा नाही आणि रात्रीची थोडी शांतता आहे आणि भयान शांतता आहे. आणि तर मित्रांनो माझ्या पाठीमागं आम्ही खूप थकलोत. आत्ता आम्ही जो आपला पायऱ्या सुरू व्हायच्या आधीचा मार्ग आहे म्हणजे साधी वाट आहे, साध्या वाटेने आम्ही जिथून गाडी लावली तिथून चालायला सुरुवात केली होती. तर आत्ता साधा मार्ग संपला आहे म्हणजे इथून पुढे आम्हाला पायऱ्याचा मार्ग लागला आहे. तर पायऱ्याच्या मार्गाने आम्हाला पुढे जायचं. तर इथंच आम्हाला 9:30च्या आसपास वाजलेत. आता मी तुम्हाला दाखवतो. 21:15 म्हणजे 9:15 वाजलेत. तुम्ही बघू शकता 9:15 इथं वाजलेत आम्हाला. 9:15 इथं वाजलेत. तर इथून पुढे आमचा प्रवास थोडा कमी आहे. मला असं वाटतं की इथपर्यंत जरा थकवा वगैरे जाणवतो आणि इथून पुढे व्यवस्थित आहे आणि थोडं आम्ही बसल्यामुळं आम्हाला थोडा आराम देखील मिळाला आहे. चला आता पुढे जाऊन बघूया आणखी आपल्याला काय काय पाहायला मिळतं आहे किंवा पुढं जाताना आपल्याला आणखी काय रात्रीच्या वेळी काय काय दिसतं आहे आणि रात्रीचा अनुभव काय आहे हे आपल्याला या ट्रेकमध्ये पाहिजे. कारण की आपण आजचा जो ट्रेक आहे आपला तो राजगड मुक्काम म्हणजे खास राजगडला मुक्काम करण्यासाठी आम्ही आलो. राजगडला आल्यानंतर राजगडच्या जे स्टेप आहेत ना पायऱ्या बघू शकता. 1-2 फुटाच्या एक पायऱ्या असल्यासारखं आहे. हे बघा हो का 2 फूट इथून एवढं. आता तरी मला वाटतं की जास्तच दम लागेल. बघू आता पुढे जाऊन काय होतं आहे ते. चालतंय मित्रांनो चला उधर लागणारच आहे. तर मित्रांनो एका अशा टप्प्यावरती रात्रीच्या 10 वाजता एका टप्प्यावरती येऊन पोचलोत.
आणि राजगडवरती रात्रीच्या 10 वाजता फिरताना एक वेगळाच अनुभव. अशा राजगडाच्या पायरीपाशी येऊन आपण पोचतो. तुम्ही बघू शकताय दरवाजा, पाली दरवाजा. रात्रीच्या 10 वाजलेत. 10 वाजता आपण इथं पोचलोत. तर आपण पाली दरवाजाचं दर्शन घेऊन पुढचा मार्ग सुरू करूया. महाद्वारांची रचना 2 टप्प्यात असून खालचा दरवाजा हा बिनी दरवाजा तर वरचा दरवाजा हा म्यान दरवाजा या नावाने ओळखला जातो. तर मित्रांनो, रात्रीच्या कमीत कमी आत्ता किती वाजलेत करणे? 10 वाजलेत. तर 10 वाजता आम्ही ॲक्युरेट पोचलोत मित्रांनो. कमीत कमी 1.5-2 तास आम्हाला वरती चढायला लागला आहे. तर आपला प्रथम पाली दरवाजा, आपण पाली दरवाजावरती गेलो आणि पाली दरवाज्यातनं वरती आलो. आता काय इतका थकवा जाणवत नाही. हवा इतकी सुंदर सुटली आहे मित्रांनो की बस. आणि गडावर पोचलेला एक वेगळाच आनंद असतो. तर माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकताय की आपला महादरवाजा जो आहे त्या महादरवाजावरती पोचलोत. पूर्ण दरवाजा बंद आहे आणि छोटासा जो दरवाजा आहे तो चालू आहे. ह्या दरवाज्यातनं आपण आत जाऊया. प्रवास करून आलाव, वरती चढलाव. चालल्यावर तुम्हाला सांगतो, आमच्या आधी एक टेंट तिथं लावला होता सरळच लगी त्या पाण्याच्या टाकीच्या जवळ. आणि उजव्या हाताला बालेकिल्ला होता आणि डाव्या हाताला पद्मावती माची होती मित्रांनो. पद्मावती देवीचं दर्शन देखील आम्ही घेतलं. तिथं आम्हाला एक 3 जण मित्र भेटले. त्या 3 जणांनी ऑलरेडी भात वगैरे बनवून ठेवला होता. त्यांचा भात ते म्हणले की खाणार का तुम्ही? आम्ही म्हणलं राव इतक्या लांबून आम्ही आलो तर नाही खाणार असं होईल का? गेल्या मित्रांनो आम्हाला भात आणि भाजी त्यांनी इतकी भारी बनवली होती ती खायला भेटली. नंतर आम्ही आमचा टेंट तंबू ठोकला आणि त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवला. आणि वेळ घालवल्यानंतर आम्ही पुढं पद्मावती मातेचं दर्शन घेण्यासाठी आणि शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी निघालो. रात्रीचं वातावरण काही वेगळंच होतं आणि तिथला एक हर्षमय अनुभव एक खरंच मनाला भावून जात होता मित्रांनो. मी बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगेन आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, पण आजचा जो अनुभव मला आला तोच मी यामध्ये व्यक्त करणार आहे. आणि तिथूनच थोड्या अंतरावर पद्मावती देवीचं मंदिर होतं. आज लोकांची संख्या खूप कमी होती. काही लोक झोपली होती मंदिरामध्ये आणि देवीचं दर्शन साक्षात मूर्ती पाहून मन अगदी भारावून गेलं मित्रांनो. दर्शन घेतलं त्या दिवशीचा तो चित्तथरारक अनुभव आणि त्या राजगडावरती आम्हाला भेटलेला तो आश्रय खरंच एक नंबर होता मित्रांनो. राजगडाच्या त्या शांततेत एक झोप आयुष्यातील खूप सुंदर मिळाली आणि उठलो तर समोर पाहतोय तर स्वर्गच. रात्री पद्मावती देवीचं दर्शन घेऊन आम्ही झोपलो होतो मित्रांनो. आणि उठल्यानंतर सकाळी सर्व गोष्टी आटपल्या आणि पुढील मार्गाला सुरुवात केली. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची बरीच वर्षे गेली त्या ठिकाणी राहण्याचा योग म्हणजे काही औरच आहे मित्रांनो. ते आमच्या नशिबी लाभलं. तर रात्री आम्ही प्रवास करून रात्रभर गडावरती मुक्काम करून जो गडावरचा सुवर्ण क्षण मानला जातो तो सुवर्ण क्षण पाहण्यासाठी आता आम्ही चाललो. तुम्ही त्या बाजूला पाहू शकता पांढरी छटा जी आपली सुळव्या माची आहे त्या सुळव्या माचीच्या तिथं पाहायला मिळते. तर आम्ही लवकरात लवकर तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि नंतर सकाळी आपण ज्या गोष्टीसाठी मित्रांनो आलोत ती गोष्ट खूपच सुंदर दिसते. सुंदर म्हणजे लय भारी आहे. समजा तिथपर्यंत पोहोचतोवर काय होते काय नाही काय माहिती नाही. असलं अप्रतिम वातावरण झाले ना. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लय खास विषय. आपण बी मी ह्याच्या आधी कधी बघितलेलं नाही, आता मला दिसतोय. अरे बा, खरंच भारी. राजगड कधीच नाराज करत नाही, त्यातला हा प्रकार आहे मित्रांनो. सकाळी 6ची वेळ आहे. 6 वाजलेत. बाकीच्या गोष्टी मी परत तुम्हाला दाखवेल. आज ज्याच्यासाठी आपण आलोत ते आपल्याला बघायचंय. वाव, गॉड. राजगड कधीच नाराज करत नाही, ह्यातलं एक अप्रतिम. आणि खरंच ही गोष्ट खरीच आहे, कारण की आज मी राजगडला आलो होतो. काल रात्री 10 वाजताच्या सुमारास निघालो होतो. म्हणजे 10 वाजता राजगडावर पोचलो होतो. पोचल्यानंतर वाटलं नव्हतं की इतका सुंदर आणि इतका भारी नजारा आपल्याला बघायला मिळेल. मित्रांनो तुम्हाला दाखवतो.
आई शपथ, मी पण माझ्या नशिबात पहिल्यांदा म्हणजे आतापर्यंत ट्रेकिंग करतोय तो त्याच्या आधी मी असला नजारा कधीही पाहिलेला नाही. तुम्हाला दाखवतो मित्रांनो, नशीब आहे तुमचं माझं पण. तुम्ही बघू शकताय. छत्रपती शिवाजी महाराज यांना तोरणा किल्ल्यावर एक गुप्तधन भेटलं होतं ज्यावेळेस तोरणा किल्ल्याचं काम चालू होतं. समोरचा मुरुमदेवाच्या डोंगरावरती एक नवीन किल्ला उभारण्याचं त्यांनी ठरवलं आणि राजगडासारखं एक रत्न आपल्या स्वराज्याला मिळवून दिलं. तर मित्रांनो, आमच्या बॅगा ह्या गडबडीच्या वेळात तिथं जर राहिल्यात, जर वानरांनी जर बॅगा उघडल्या तर बॅगा तर घेऊनच जातात. आमच्याबरोबर एक गँग होती, ती पण आहे आणि आम्ही पण आहोत. आता बघू काय होतं इथे. त्या हिशोबाने सॅटर्डे संडेला लय पोर आली होती पण असा नजारा नव्हता आणि आम्ही आलोत. आता असला नजारा बघायला भेटतोय मित्रांनो की बसच. सर वा, काय छान विषय आहे राव. द ग्रेट, मस्त, शपथ. तर नमस्कार मित्रांनो, आज मी मे महिन्यात राजगडला आलो होतो. तर राजगडला आल्यानंतर मे महिन्यातील राजगड पाहणे म्हणजे एक अनोखी गोष्ट आहे मित्रांनो. अनोखी म्हणण्यापेक्षा एक अप्रतिम गोष्ट आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळते आणि ती आमच्या नशिबी भेटली, ती आम्हाला भेटली किंवा आम्हाला पाहायला मिळाला तो नजारा मी तुमच्यापर्यंत पोच करू इच्छितोय. कारण की तुम्ही बघू शकता राजबिंडा राजगड माझ्या शेजारी आहे आणि तिकडं पलीकडं आपण बघायला गेलं तर आपल्याला ही, आता मी सुळव्या माचीकडे चाललो आहे आणि ती पलीकडं आपल्याला जर बघितलं तुम्ही संजीवनी माची दिसते आणि संजीवनी माचीच्या शेजारी जे ढग अवतरलेत किंवा ढग उतरलेत मित्रांनो, पांढरे शुभ्र ढग, असलं खतरनाक वातावरण झालं ना. इकडं बी बघू शकताय तुम्ही, सुळव्या माची आहे, त्या माचीकडे पण एक नंबर ढग आपल्याला पाहायला मिळतात. हाच नजारा मे महिन्यात आपल्याला फक्त पाहायला मिळतो मित्रांनो. तर हा नजारा पाहण्यासाठी आपण आलो होतो. तर खरंच अप्रतिम नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. तर माझी टोपी गेली होती मित्रांनो उडत वाऱ्याने. वारं खूप आहे तर टोपी आणायला गेलो होतो मी. चला. आहा, ह्या दिवशीची आमच्या जीवनातील सुवर्ण सकाळ होती आणि राजगडावरती आम्ही होतो आणि दिसणारं सौंदर्य एक अनोखं होतं. निसर्गानं एक अद्भुत चमत्कार आमच्या समोर ठेवला होता आणि तो चमत्कार पाहत, राजगडाकडे पाहत खूप भारी वाटत होतं. एक राजगडाचा इतिहास सांगतो किंवा राजगडाच्या बांधकामाची रचना तुम्हाला सांगतो. राजगडाच्या मधोमध बरोबर बालेकिल्ला आहे जो की आकाशाला भिडतो आणि 3 बाजूला 3 माचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जी स्थापत्यकला होती किंवा शत्रूपासून जो बचाव कसा करायचा आणि त्यांना कसा चकवा द्यायचा यासाठी ह्या माच्या देखील भक्कम स्वरूपात बांधलेल्या आहेत. आपल्याला तिथं गेल्यानंतर पाहायला मिळतात. तुम्ही एकदा वेळेस अवश्य राजगडाला भेट द्या मित्रांनो. आपण राजगडच्या एका टेकडीवरती, म्हणजे जिकडं आपली सुळव्या माची आहे, सुळव्या माचीवरती एक टेकडी आहे, त्या टेकडीवरती आता आम्ही थांबलोत. कारण टेकडीवरती थांबल्यानंतर मला पूर्ण गोष्टी दिसत आहेत. म्हणजे माझ्या पाठीमागं जर तुम्ही बघितलं तर राजगड दिसतोय. रायगडचं नाव माझ्या तोंडात सारखं येतंय. आणि दुसरी जी गोष्ट आहे, ह्या बाजूला जर बघितलं तर तुम्हाला आपली संजीवनी माची दिसते आहे. त्याच्या बाजूला राजगडच्या ह्या टोकाला गेलं तर आपल्याला तुम्ही बघू शकताय पद्मावती माची दिसते आहे आणि पद्मावती माचीच्या नंतर आपल्याला सुळव्या माची दिसते आहे मित्रांनो. तर ही सुळव्या माची आणि सूर्य उगवताना दिसतोय समोरून. असला अप्रतिम नजारा आहे मित्रांनो की काय बोलायचाच विषय नाही. राजगड कुणालाही नाराज करत नाही मित्रांनो. त्यातला हा प्रकार. रात्री काहीही वातावरण नव्हतं, परवा दिवशी नव्हतं, 2 दिवसाखाली नव्हतं. कारण की आजच हे वातावरण तयार झालंय. तर मित्रांनो, असलं सॉलिड, असलं भारी वातावरण मी माझ्या आयुष्यात प्रथमच अनुभवतोय. सूर्यनारायणाचं देखील दर्शन झालंय. सूर्यनारायण आले, सनराईज झालाय आणि समोर सुळव्या माची आपल्याला दिसते आहे मित्रांनो. आणि आता आम्ही जाणार आहे थेट वरती म्हणजे बाले किल्ल्यावर जाऊन यायचं आहे. तर खरंच छत्रपती शिवाजी महाराज यांना 24 वर्ष जवळून निहाळणारा हा गड आहे मित्रांनो. या गडावरती बऱ्याच सुखदुःखाच्या गोष्टी या गडाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पाहिल्यात. जसं की त्यांचं बोलणं, चालणं, वागणं, आपल्या सहकाऱ्यांसंबंधीचा जिव्हाळा, तसंच स्वराज्यावर आलेली अनेक संकटे, शाहिस्त्याला घडवलेली अद्दल, अफजल खान रूपी भीषण संकट, औरंगजेबासोबत आग्रा भेट व सुटका या शिवकालीन गोष्टींचा
हा राजगड साक्षीदार आहे. तर आम्ही मित्रांनो आता इथून चाललोय, कारण सुवर्णक्षण बघता बघता खूप वेळ झालाय आणि आजलं क्लायमेट खूप मस्त आणि राजगडानं काय नाराज केलेलं नाही, तर खूपच भारी वाटलं मित्रांनो. तर आज आपण जी संजीवनी माचीवरती उभा आहे सुळ्या माचीवरती उभा आहे, तर सुळ्या माचीचा आपण पूर्णपणे व्हिडिओ घेतलेला आहे. तर आपण फक्त या सुळ्या माचीचाच आज व्हिडिओ टाकणार आहेत, कारण की जे एन्व्हायरमेंट आपल्याला घ्यायचं होतं ते वातावरण घेतलंय. तर त्यासाठी ज्यासाठी आपण आलो होतो ते आपलं काम झालंय मित्रांनो. परत आपण येऊन एकदा राजगडाची पूर्ण व्हिडिओ घेणार आणि एकदम अवश्य घेणार. जरा पावसाळ्याच्या दिवसात थोडे हिरवळ झाली की आपण ह्याचा व्हिडिओ नक्की घेऊ. तोवर आपण ड्रोन मामा येतात, आपले ड्रोन मामा घ्यायचे आपल्याला. या राजगडावरती एकदा जर माणसाचं प्रेम झालं मित्रांनो, तर ह्या राजगडाला सोडण्याचं मन किंवा राजगडावर जाण्याची जी इच्छा असते ती कधीच संपत नाही. एक वेळेस राजगडावर जाऊन आलेला माणूस कित्येक वेळेस राजगडावर जातो, त्याचं एक माप नाही, तुम्हाला खरं सांगतो. बालेकिल्ला दुरूनच पाहिला की प्रेमात पडावा असा आहे, परंतु त्याची रचना एक खूपच सुंदर अशी. 3 माच्या लाभलेला आणि त्या 3ही माच्या सुंदर असणारा हा किल्ला पाहताना काही औरच वाटतं. याचा अनुभव एक मनात सदैव साठवून ठेवण्यासारखा आहे. आणि आज जे आमच्याबरोबर झालं ते खूपच सुंदर होतं आम्हाला. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या या राजगडाचं अप्रतिम सौंदर्य बघण्यासाठी आज आम्ही आलो होतो आणि निसर्गानं दाखवलेला दैवी चमत्कारासारखा चमत्कार आज आम्हाला पाहायला मिळाला. म्हणजे जे ढग वगैरे आहेत ते नॅचरली असतात दरवेळेस, पण ह्यावेळेस आमच्या नशिबी आलं, आम्हाला बघायला भेटलं, हे आमचं भाग्य आम्ही समजतो आणि आम्हाला तुमच्यापर्यंत पोच करण्याचं भाग्य लागलं. ह्याचं या राजगडाला आणखी एक अनोखा इतिहास आहे. अनोखा इतिहास म्हणजे ज्या राजगडाच्या नशिबी स्वराज्याची राजधानी पहिली होण्याचं भाग्य लागलं असा गड म्हणजे राजगड. गडांचा गड राजगड खरंच सुंदर आहे. प्रत्येक ऋतूमध्ये सुंदरता ही जी वेगळीच असते. की आपल्या पाठीमागं जो दिसतोय तो आपला तोरणा. आपण एक वेळेस तोरणा किल्ल्यावरनं एक व्हिडिओ बनवली होती मित्रांनो. तोरणा किल्ल्यावरनं आपल्याला राजगड एक अप्रतिम दिसत होता आणि आता आपल्याला राजगडवरनं तोरणा अप्रतिम दिसतोय, तुम्ही बघू शकता. खरंच सुंदर आहे. आणि जी आपण म्हणतो की संजीवनी माचीवरून जी वाट जाते किंवा जो रस्ता जातो तो राजगड टू तोरणा जी लोक ट्रेक करतात, तो हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला, दिसतोय का नाही बघा, त्या रस्त्याने डायरेक्ट आपण ह्याच्यावरती बुदला माचीवरती जाऊ शकतोय. गडाचं एक अप्रतिम सौंदर्य आहे आणि राजगडावरून दिसणाऱ्या दुसऱ्या गडाचं देखील एक अप्रतिम सौंदर्य आहे. राजगडावरून तोरणा तर दिसतोच मित्रांनो, तोरणा बरोबर आपल्याला सिंहगड दिसतो, सिंहगड बरोबर लिंगाणा, असे 2-4 किल्ले आपल्याला इथून पाहायला मिळतात. तसेच राजगड म्हणजे खूप सुंदर विषय. आणि खरंच खूप सुंदर दर्शन आज आम्हाला राजगडाने दिलं आहे. राजगडाची पाय वाट उतर करत असताना खूप असं हे वाटतं मित्रांनो, परंतु काय आपल्याला काळाच्या ओघात थांबता येत नाही आणि जावंच लागणार आहे. त्यामुळे आता आम्ही परतीच्या प्रवासात निघालो आहोत. तर काय बोलताना एखादा शब्द चुकीचा गेला असला तर मित्रांनो, लहान भाऊ म्हणून तिथंच सोडून द्या. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा.